नमस्कार मित्रांनो, आज मी वसईतल्या एका अशा जंगलामध्ये जाणार आहे ट्रेकिंग करण्यासाठी, जिथे संपूर्णपणे जंगल आहे आणि विविध गोष्टींचा आज आम्ही अनुभवसुद्धा घेणार आहोत. आणि माझ्यासोबत ट्रेकिंग करायला आहे माझा खास मित्र अखिलेश. आणि आमचा जाण्याचा रस्ता फारच खडतर कच्चा रस्ता आहे, परंतु हाच रस्ता खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच आम्ही काय गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. आणि फार सुंदर अशी जागा आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कसं काय मस्त मजेत आहात ना? आणि आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघताय ना, तुमच्यासाठी मोठे व्हिडिओ फार कमी आणतो, पण शॉर्ट्स व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी भरभरून मी आणत असतो. आठवड्यातून आपले बरेच शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते युट्यूबवरती अपलोड होत असतात, जे मला फार आवडतात सुद्धा. तुमचा खूप छान असा रिस्पॉन्स येतो. आणि बाय द वे, सकाळची वेळ आहे, 6 वाजले जवळजवळ. आणि आता माझ्यासोबत आहे माझा पुन्हा एकदा खास मित्र अखिलेश. पुन्हा एकदा आमची भेट झालेली आहे 1 महिन्यानंतर. मागच्या वेळी आम्ही दीदीच्या साखरपुड्याला गेलेलो आणि तिथून आता 1 महिना झालेला आहे आणि आम्ही पुन्हा एकदा 1 महिन्याने भेटलेलो आहोत. तर आज आम्ही एका अनोळखी ठिकाणी जाणार आहोत, जिथे आम्ही दोघं पहिल्यांदा कधीच गेलेलो नाहीये. पण फार सुंदर असं ठिकाण आहे, फेमस पण आहे, बरेच लोक तिथे जातात सुद्धा. आज आम्ही तिथे चाललेलो आहे. ऍक्च्युली आम्हाला थोडं लवकर जायला हवं होतं, पण काही हरकत नाही. आपण तरी पण एक वेळेमध्येच आहोत असं मी समजतोय. तर कुठे चाललोय, काय चाललोय ते मी तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. बाकी आता आम्ही जे आहोत ते आहोत वसईमध्ये सातीवली नाक्यावरती. हायवे आहे माझ्या बाजूला. तर तुम्हाला त्या ठिकाणी कसं जायचंय, काय जायचंय, याची सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणी इंटरेस्टेड असतील तर ते लोक इथे येऊ शकतील. त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स देणार आहे. जर तुम्ही आमच्यासारखं लोकल ट्रॅव्हल करणार असाल किंवा तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तर त्याच्याने तुम्ही कसं येऊ शकता इथे, या सर्वांची तुम्हाला मी माहिती देणार आहे. मी आणि माझा मित्र अखिलेश आम्ही दोघंजण भेटलो वसई रेल्वे स्टेशनला. आणि तिथून रिक्षा पकडून आम्ही थेट पोचलो सातीवली नाक्यावर. समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतोय तो हायवे आहे NH48. आपल्याला या ब्रिजच्या खालून जायचं आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता मेन हायवेवरती आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे जो रस्ता बघताय तो आहे NH48, म्हणजे आपला मुंबई गुजरात हायवे. आणि मगाशी आम्ही बघितलं तुम्ही की आम्ही ब्रिजच्या खालून असं आलो. आता आपल्याला इथून पाठीमागे जायचंय. तर आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला सांगतो. आम्ही चाललेलो आहोत शृंगारेश्वर मंदिरात, जे की फार सुंदर आहे. आणि थोडस आपण एक ट्रेकिंगचा आपल्या तिथे अनुभव पण घेता येणार आहे. आणि तुम्हाला जर माहिती असेल संजय गांधी नॅशनल पार्क, जे की बोरिवलीमध्ये आहे, त्याच टाईप मध्ये थोडंसं आहे, पण त्या लेवलचं नाहीये इथे. कारण इथे खूप साऱ्या नेचरस्टिक गोष्टी आहेत आणि कच्चा रस्ता आहे. नॅशनल पार्क मध्ये आपण पाहिलं तर पक्का रस्ता आहे, सिमेंटचा रस्ता आहे. तिथे आपल्याला कच्चा रस्ता पाहायला मिळतो. तर देवस्थानचं नाव आहे शृंगारेश्वर देवस्थान, शंकराचं मंदिर आहे. तर आता आम्ही इथून पूर्ण चालत तिथपर्यंत जाणार आहे. आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागू शकतो. आमच्या चालण्यावरती डिपेंड आहे, आम्ही मध्ये किती हॉल्ट घेतो त्यावरती पण डिपेंड आहे की आम्हाला किती वेळ लागतो ते पोहोचायला. तो चला निघूयात, जाऊयात, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, समोर बघताय इथे आपल्याला एंट्री पाहायला मिळते श्री शृंगारेश्वर महादेव देवस्थानची. आणि इथून आपल्याला टोटल सरळ 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 जायचे, चालत जायचंय. आता इथे तुम्हाला सिटी एरिया दिसत असेल, पण काही वेळानंतर आपल्याला एक छोटस जंगल लागणार आहे. तर मित्रांनो, आम्ही जवळजवळ चाललो आणि त्याच्यानंतर सरळ सरळ आलो. अभयारण्यामध्ये सांगतो तुम्हाला, तुला सरळ चालू काय जास्त आहे ना, जास्त अंतर नाही, 2 मिनिटाचा रस्ता आहे. तिथून आम्ही आलो आणि रिक्षावाले वगैरे सुद्धा होते आणि काही प्रायव्हेट म्हणजे मोठ्या 4 व्हीलर होत्या, त्या तुम्हाला ऑफर करतात हे शृंगारेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी. आम्ही तिथे काही प्राइसिंग वगैरे विचारली नाही, कारण तिथे बरं तुला तो पाठी दाखवायला त्याला काही विचारलं नाही. पण आम्ही तर मात्र चालत झालेलो, कारण आम्हाला घ्यायचा आहे ट्रेकिंगचा अनुभव. तो फक्त आम्ही आता चालत चाललेलो आहोत. मजा येणार आहे.
सुरू झाली आहे. अजून आपला बराच प्रवास बाकी आहे. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वसई मधल्या तुंगारेश्वर मंदिरात यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला जर आमच्यासारखे लोकल येत असाल तर बघा, तुम्हाला यायला लागेल वसई स्टेशनला ईस्ट साईडला उतरा आणि तिथून मग तुम्हाला भेटेल बस किंवा रिक्षा. आणि सातीवली नाका तुम्हाला सांगायचं आहे, रिक्षा असो किंवा बस असो, सातीवली नाक्याला तुम्हाला उतरायचं आहे. तिथून थोडं 5 मिनिटं चाललात की हायवे लागेल, मेन रोड. बस तिथून हायवेवरती तुम्हाला स्ट्रेट टू स्ट्रेट चालत यायचं आहे. तुम्ही आमच्यासारखं पोहोचाल तिथे. तुम्हाला एक मेन असं एंट्री पण दिसेल, जे आता मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये. ती एंट्री तुम्हाला दिसेल तुंगारेश्वर देवस्थानची. म्हणजे तुम्ही कन्फर्म व्हाल की हा बाबा हाच रस्ता आहे, परंतु तुम्हाला स्ट्रेट टू स्ट्रेट चालत जायचं आहे. बाकी तुम्ही ते या ट्रेकिंगचा अनुभव घेताय तर इथे तुम्हाला मी सांगेन, पाण्याची बाटली सोबत प्लास्टिक कॅरी बॅग सुद्धा आणा. जेणेकरून काही कचरा वगैरे असेल तर तो तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. कारण की आता मी ते बघतोय सुरुवात झालेली आहे, इथूनच बराचसा कचरा आहे, तो कचरा तुम्ही करू नका. आणि काही छोटं मोठं आपलं खायला वगैरे पण घेऊया, त्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही, थकणार नाही आणि तुमचं चालण्याची क्षमता राहील. बाकी आपण अखिलेशला विचारूया, त्याने पहिल्यांदा कधी आता चालत कधी गेलाय का, तुझे गेलाय का? कधीच नाही गेलाय तो. आणि मला सवय आहे, की या आधी सुद्धा कम्प्युटर क्लास जे होते सर, त्यांच्याजवळ पिकनिकला गेलेलो त्या ठिकाणी. त्यामुळे मला ट्रेकिंगची सवय. जवळजवळ एका दिवसात आम्ही 20-40 किलोमीटर चालत अंतर कापलेलं, म्हणजे जायचे 20-40 किलोमीटर आम्ही कट केलेलं आहे. त्यामुळे काय हे नाही माझ्यासाठी. म्हटलं मला जायचंच आहे तुंगारेश्वर मंदिरात, तर अखिलेशला पण घेऊन जातो. सोबत कोणतरी असलं की अजून छान वाटतं. पूर्ण हे सगळं गाव आहे संपूर्ण. आणि इथे आहे एक मठ आहे, गौशाला आहे, दुधाचे गौशाला. ते बघा, हे आहे श्री चकाचक महादेव वाघोबा देवस्थान, दुधाचे गौशाला. आम्ही आतमध्ये नाही जात आहे, मला बाहेर दाखवतो. आहे आतमध्ये. आणि तुम्हाला हा असा इथे एक ब्रिज सुद्धा लागेल. सध्या इथे पाणी नाहीये, पावसाचा टाइम नाहीये, थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण इथे सुकलेलं आहे. पण तुम्ही जर पावसात आलात मित्रांनो, तर तुम्हाला इथे नक्कीच इथे पाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून तुम्ही खाली पण उतरू शकता पाण्यामध्ये, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर. त्याचा ब्रिज सुद्धा बांधलेला आहे. चला तर पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे अभयारण्य असं ओपन आहे का लोकली? तर असं नाही मित्रांनो, हे गव्हर्नमेंटच्या अंडर येतं तुंगारेश्वर अभयारण्य. त्यामुळे आपल्याला इथे सुरुवातीला एंट्री तिकीट सुद्धा काढावी लागते, की आता आम्ही काढणार आहोत. काय तुम्हाला सांगतो मध्ये. आणि प्रकारचे जंगल आहे पाठीमागे. आता संपूर्ण आपल्याला जंगलाचा रस्ता शेवटपर्यंत मंदिरापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. तर मस्त असा मी अनुभव घेतोय, शेअर करतोय. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल पाहायला. तर आता इथे समोरचा एंट्री तिकीटचं काउंटर आहे, तिथे आपण एंट्री तिकीट काढूया आणि पुढे जाऊया. अशा इथे तुम्हाला रिक्षा असतील, तुम्हाला तिथे ड्रॉप करतील लास्टपर्यंत. रस्ता जसा कच्चा आहे, ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पक्का रस्ता नाहीये, कच्चा रस्ता आहे. तर त्यामुळे तुम्ही जर इथे तुमची पर्सनल व्हेकल आणत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बाईक आणा. बाईक बेस्ट राहील या रोड साठी. कार वगैरे आणू नका. बघा, बाईकचं नाव घेतलं आणि ते दोन आपल्याला बाईक पाहायला मिळतात. आणि तिथे बाईकच सेफ आहे आणि तुम्ही पटापट जाऊ शकत असता, जास्त त्रास पण होणार. पावसात जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला अजून ते खंडात झाडी दिसेल, पण पावसात तितकंच ते रिस्की सुद्धा आहे. कारण की मागच्याच वर्षी न्यूज ऐकलेली, पावसामध्ये तिथे पूर्ण पाणी वगैरे वाहतं. त्यामुळे ते लोकल जे गावातले लोक आहेत ते इथला रस्ता बंद करतात, त्याच्यामुळे कोणी आतमध्ये जाऊ नाही शकत.
तर समोर बघताय मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत शृंगारेश्वर एंट्री गेटवरती. इथे आम्ही आता तिकीट काढणार आहोत. थोडंसं आधी आपल्याला जंगल लागतं आणि काहीच अंतरावरती हे तिकीट काउंटर आहे. त्याच्या आधी इथे काही सूचना होत्या ज्या आम्ही दोघं जण वाचत होतो आणि त्याचा एक फोटो पण काढून घेतला. त्यानंतर आम्ही ते पाहिलं, ते म्हणजे तिकीट चार्जेस, जे की आता तुम्ही स्क्रीनवर बघताय. तर मित्रांनो, आम्ही अशा प्रकारचे 2 तिकीट्स काढलेले आहेत. आम्हाला प्रत्येकी 71 रुपये लागले. दोघांचे 71 रुपये आम्ही म्हणजे 71 रुपये असे पेड केले. मागच्या साईडला सूचना होत्या, त्याच सूचना होत्या ज्या आपण मगाशी हिरव्या रंगाच्या बोर्डवरती वाचल्या आणि आम्ही तिथून एंट्री केली. आणि इथून आता आपल्याला सरळ सरळ जे आहे ते चालत जायचं आहे. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बोर्डवरती बघितलं, प्रत्येकासाठी चार्जेस वेगळे आहेत. लहान मुलांचे वेगळे आहेत आणि 12 वर्षाच्या वरती जे वय आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहे. आपल्याकडे जर गाडी वगैरे असेल तर त्याचेसुद्धा चार्जेस ते वेगळे आहेत. मित्रांनो, एंट्री गेटपासूनच थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हा दुसरा ब्रिज पाहायला मिळतो. पहिला ब्रिज जो आहे तो छोटासा आहे, जो की एंट्री गेटच्या बराच आधी आहे. आणि हा दुसरा ब्रिज आहे आणि इथे थोडंफार पाणीसुद्धा पाहायला मिळतं आहे. पावसामध्ये इथे बरंच पाणी असेल तर खूप छान वाटत असेल. आणि या साईडला पाहिलं तर संपूर्ण सुकं आहे. अखिलेशने इथे एक बोर्ड वाचलेला आहे ज्याच्यावरती काही सूचना लिहिलेल्या आहेत. जसं की इथे खूप सारे छोटे छोटे प्राणी आहेत, त्यांना आपल्याला त्रास नाही द्यायचा. जसं की बघा, साप आहे, विंचू आहेत, माकड वगैरे पण आहेत. आता हा असा बोर्ड वाचल्यानंतर आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण की इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोकंसुद्धा आहेत. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर हे जे जंगल आहे, हे हॅबिटेट आहे, हे त्या प्राण्यांसाठीच आहे जिथे की माणसाने हस्तक्षेप केला आहे. तरीसुद्धा आम्ही आमचा प्रवास जो आहे तो तसाच चालू ठेवला. मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत होतो आणि काहीच घाबरण्याची गरज नाही. मस्तपैकी छान निसर्ग आहे, त्याचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास जो आहे तो चालू ठेवलेला. मित्रांनो, समोर आपल्याला काही स्टॉल्स पाहायला मिळतात. थोडं आम्ही जवळजवळ एक अर्धा तास चाललो असू, त्यानंतर इथे 2 स्टॉल्स पाहायला मिळतात. उजवीकडे पाहिलं तर काका काहीतरी आंबट गोड पदार्थ घेऊन बसलेत आणि डावीकडे ज्यूस सेंटर आहे. तर बघूयात काकांकडे काय काय आहेत ते. तर इथे आहे स्टार फ्रूट आहे, चिंच आहे, चणे वगैरे आहेत आणि ह्यांना बॉब्या वगैरे पण म्हणतात, काही जण नळ्या पण म्हणतात. बरेच वेगवेगळी नावं आहे त्याला, तर मी तरी बॉब्याच म्हणतो. आणि इथे कैरीसुद्धा आहे आणि ही आहेत बोरं. मस्त लाल लाल बोरं दिसत आहेत. काका कितीला दिली ही बोरं? तर काका बोलतात 20-40 जशी पाहिजे तशी घ्या. तर मी तर विचार करतो की 20 रुपयाचीच घेतो. थोडीशीच आधी आपण घेऊयात. आणि या स्टॉलच्या समोर छोटंसं दुकान आहे जिथे चहा, कॉफी, ज्यूस, चिप्स वगैरे पण आहेत. तसं तर आम्ही सोबत आमच्या चिप्स घेऊन पण आलो आहे. आणि ते दिसलं आम्हाला दुकान, तर म्हटलं बोरं घेऊनच जाऊ. आणि ते डस्टबिनसुद्धा आहे. आम्ही जशी इथून बोरं घेतली तसे वरती झाडांचा आवाज झाला. वरती बघितलं तर इथे माकडं आलेली, 2-4 माकडं. म्हटलं आता हे बोरं घेऊन जात आहेत की काय आपल्याकडून, पण तसं त्यांनी काय नाही केलं. ते तर त्यांचं खेळत होते. अचानक ते लोक आले, सुरसुर सगळं झाडांचा आवाज झाला. मित्रांनो, तुम्हाला अशा निसर्गरम्य ठिकाणी यायला आवडतं की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर खूप असं आवडतं निसर्गरम्य ठिकाणी यायला. त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या कोकणातल्या गावी जातो तेव्हा नक्कीच मी रानात जाऊन येतो. त्याचा व्हिडिओसुद्धा आहे, नक्की तुम्ही चेक करा. अखिलेश विचारतोय आहे का असं सगळं, तर आहे. आमच्या गावाला काजू, करवंद, आंबे असं सगळं भेटतं असं मी त्याला सांगत होतो तेव्हा. आणि एक माईक इश्यू झालेला, त्यामुळे आवाज मोठ्याने नाही आला, छोटा आवाज आला. त्यामुळे आता इथे व्हॉइस ओव्हर करतोय. माझ्या डाव्या साईडला तिकडे तुम्हाला मोठे मोठे दगड दिसत आहेत. हा संपूर्ण झरा किंवा पाण्याचा भाग आहे, जो की पावसामध्ये इथून पाणी पूर्ण असं वाहत असणार. मस्त वाटत असेल तेव्हासुद्धा. इथे बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे. आणि आता जवळ आलो आहे ना, तर इथून मला दिसतं आहे की इथे खूप हाईट आहे आणि पूर्ण असं खाली स्लोप होत चालला आहे. त्यामुळे वरून खूप जोरात असा पाण्याचा फ्लो जो आहे तो वाहत असणार पावसामध्ये. आणि तितकंच इथे त्या काही रिस्की पण असेल. आणि आजूबाजूला बघताय पूर्ण घनदाट अशी झाडी आहे मस्तपैकी. मित्रांनो, मी असं चालत चालत जातो आहे आणि इथे बोरिंग दिसली. मगाशी मागे पण बोरिंग दिसली आम्हाला.
आणि आजकाल गावांमध्ये सुद्धा बोरिंगचं प्रमाण फार कमी झालं आहे. काही क्वचितच गाव आहेत जिथे बोरिंग पाहायला मिळते. तर इथे एक बोरिंग दिसली. अशीच एक बोरिंग मागे सुद्धा होती, पण ती बरीच आतमध्ये होती आणि ही रोडच्या साईडला आहे. बघूया त्याच्यामध्ये पाणी आहे का. इथे थोडंफार ओलं तर झालं आहे, म्हणजे पाणी असेल. आहे नाही, साधंच आहे, नॉर्मल आहे. पिण्याला आहे काय, पिऊ शकतो इतकं तरी आहे. तुम्हाला संपूर्ण जो आहे तो असा प्लेन सरळ रस्ता नाही मिळणार. मध्ये मध्ये जो आहे तसा चढाईचा रस्ता पण पाहायला मिळेल. परंतु असेच रस्ते जे आहेत ते आपल्याला ट्रेकिंग करताना मस्त आनंद देतात. आणि तुम्ही सुद्धा जर आमच्यासारखी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला मज्जा येईल. अखिलेशला पण विचारूया कसा वाटतो त्याला प्रवास. एकदम मस्त ना. पुढे आम्ही बघतो कुठे अशी छानशी जागा असेल सावलीमध्ये, आम्ही हॉल्ट घेऊ. एक 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊ, परत एकदा चालायला सुरुवात करतो. आम्ही जो चढायचा रस्ता करतोय ना, हा थोडासा स्लिपरी आहे, कारण की ते मऊ अशी माती आहे, एकदम सॉफ्ट माती आहे. ह्याच्यामध्ये पाणी ओतलं तर लगेच त्याचा चिखल तयार होत जाईल. सॉफ्ट माती आहे. आता आम्ही प्रॉपर एका टॉपवरती आलेलो आहोत. त्यामुळे इथे बघताय समोर आपला डोंगर दिसतोय आणि इथून आहे असा स्लोप. मित्रांनो, इथे पूर्ण माकडांची जमातच आहे. बघा, इथे माकड आहे, इथे झाडावरती पण आहे. ते बघा, ते बघा, झाडावरती चढतंय. भरपूर प्रमाणात माकड आहे त्या जंगलामध्ये. तुम्ही इथेच राहणार आहे का? हे आता मुलं गेली ती इकडेच राहणारे होते. बरं आहे, निसर्गाच्या सानिध्यात ते लोक इथे राहतात. पण बऱ्याचशा सुविधांपासून पण ते लांब आहेत. आता बऱ्यापैकी आम्ही मंदिराच्या जवळ तर आलेलो आहे. थोडंसं अंतर राहिलेलं आहे. तर इथे थांबतो आम्ही थोडा वेळ, कारण भरपूर वेळ झाला आम्ही चालतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, आता आम्ही दोघंजण इथे झाडाच्या सावलीमध्ये बसलेलो आहोत आणि बोरं आता आम्ही एन्जॉय करतोय. मस्तपैकी फुल अशी शांतता आणि त्यासोबत ही बोरं. मित्रांनो, हे बघा, मस्तपैकी अशी लाल लाल टपोरे आम्हाला बोरं मिळालेली आहेत. चला तर आपण एन्जॉय करूया. काकांनी थोड्यालाच मीठ लावलेलं, तर आम्ही थोडंसं मिक्स केलं आणि आता सगळीकडे आम्ही मीठ लावलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी इथे बोरांचा आस्वाद घेऊया. आता तुम्हाला इथल्या बोरांची टेस्ट सांगतो. दिसायला तर मस्त आहेत, लाल लाल छान आहेत. मस्त आहेत. गोड पण आहेत थोडेफार. छान बोरं भेटली 20 रुपयाला. म्हटलं थोडीशीच घेऊया, नाही आवडली तर परत त्याच्यामुळे. पण छान आहेत, मस्तपैकी लाल लाल आणि हलकी अशी गोड. मित्रांनो, आत्ताच आम्ही बोरं खाल्ली, थोडासा ब्रेक घेतला 10 मिनिटाचा आणि त्या आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि आता आम्ही थेट मंदिराकडे गेलो, मग पुन्हा ब्लॉग सुरू करतो आणि संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. चला तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत मुख्य एंट्रीपाशी. इथे आहे आय एम प्राऊड हिंदू. इथे सुद्धा आपल्याला एक ज्यूस सेंटर आहे
आणि इथे पार्किंगची अशी व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. आता या ज्या सर्व तुम्हाला गाड्या दिसतात या इथल्याच आहेत, ज्या की तुम्हाला काही रेंट घेऊन इथपर्यंत आणून सोडतात. इथे आहे श्री क्षेत्र तुंगारेश्वर. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि इकडे तुम्हाला मंदिराचा टाईमसुद्धा दाखवतो. सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं आणि सोमवारी बघता 6 ते 10पर्यंत चालू असतं. ऑनलाईनला मी बघितलेलं गुगल मॅपवरती, तर सोमवारी मला बंद दिसलेलं आणि मंगळवार ते रविवार चालू दिसलेलं. बट इथे बोर्ड आहे की सोमवारीसुद्धा चालू आहे. तर इथे गेट बंद होता, पण इथून एक एंट्री आपल्याला बनवलेली आहे. तर इथून एंटर करूया. या साईडला चेक करू इकडे काय आहे. तर इकडे सुद्धा एक छोटासा रस्ता गेला. अरे मंदिर इकडे आहे. तर अखिलेश बोलते थोडं इकडे पुढे जाऊया, तर बघूयात काय आहे इथे. इथे प्रॉपर बॅरिगेट्स वगैरे लावलेले आहेत आणि झाडांची अशी लागवड केलेली आहे. आतमध्ये इथे बघताय इथे नकली असे प्राणी उभे केलेले आहेत, जसं की हरिण आहे. पुढे पण आहे छोटासा नकली मशरूम. या साईडला पण झाडांची लागवड केलेली आहे. हे बघा मोर आहे, म्हणजे सगळं खोटे आहेत, स्टॅच्यू आहेत, पण सजवण्यात आलेलं आहे परिसर. इथे उंट आणि हत्ती जाऊन स्टॅच्यू उभा केला आहे. आणि इथे छोटंसं गार्डन बनवलेलं आहे, ज्या गार्डनमध्ये लहान मुलं खेळू शकतात. तसं काही गोष्टी इथे तुटल्यात, जसं की तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, पण बऱ्यापैकी आहे. इथे हा सजवलेला परिसर जो तो एंड होतो, पुढे काहीच नाही दिसत आहे. सो आम्ही इथून लेफ्ट टर्न घेऊन बाहेर पडतोय. इथे हे अशा झाडाच्या वेलीमुळे एक एंट्री गेट तयार झालं आहे. आणि आता जर आम्ही तिकडून सरळ आलो असतो असं न जाता, तर आम्ही इथून स्ट्रेट आलो असतो. इथे एक छोटंसं हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे की तुम्ही काहीतरी खाऊ पिऊ शकता, ज्यूस वगैरे पिऊ शकता. आणि हा संपूर्ण जो आहे तो आता प्रॉपर मंदिराचा परिसर आहे. आणि इकडे आहे श्री तुंगारेश्वर मंदिर, जिथे आता आपण जाणार आहोत. तर समोर आहे तुंगारेश्वर मंदिर आणि इथून आम्ही हे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे, ज्यामध्ये दूध, हार, फुलं भेटलेलं आहे. मस्त असं मंदिर दिसतंय. समोर दीपस्तंभ सुद्धा आहे.
या माकडाचा पाठलाग करता करता आम्ही दोघंजण अशा ठिकाणी पोहोचलो जिथे भरपूर असे माकड होते। मंदिरापासून ही जागा जवळच आहे, पण इथे एक छोटीशी गंमत झाली, ती म्हणजे इथल्या एका माकडाने कोणाचे तरी एअरपोर्ट्स घेतले आणि पुढची गंमत आता बघा। अरे घेऊन गेला तो, मग तो काय करणार, त्याला वाटतंय खायचंय। अरे पण तो ठेवत पण नाही सोडणार तो। अरे खाल्लं, अरे तो रबर खाल्ला। अरे मित्रांनो, त्या साईडला खाली बघताय इथे दरी वाटेल, पण ॲक्च्युली दरी म्हणू शकता, पण इथे हा असा धबधबा आहे जो की इथून वरून पूर्ण येतोय आणि इथून असा पूर्ण असा फ्लोमध्ये खाली 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 जातोय। तर फायनली मित्रांनो, आमचं हे जे मंदिर आहे श्री तृंगारेश्वर मंदिर देवस्थान हे पाहून झालेलं आहे। इथे छानपैकी आरामात आम्ही दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं, खूप छान असा प्रवास झाला, खूप छान अशी ट्रेकिंग झाली आमची आजची। आणि जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 तास आम्ही चाललो आहोत। आज किती किलोमीटर चाललो आहे ह्याचं काय अंदाजा नाही लावला आम्ही, आणि बघितलं पण नाही तसं गुगल मॅपवरती किती किलोमीटर आहे ते। आणि ते नेटवर्कसुद्धा मध्येच गेलं होतं। आता आम्ही एका पर्टिक्युलर उंचीवरती आहोत, त्यामुळे ते 1 काडी एवढं नेटवर्क आहे, फक्त कॉल वगैरे लागू शकतो, इंटरनेट नाही चालणार इथे। पण 0 इंटरनेट आणि 100% शांतता असं इथे वातावरण आहे, खूप छान वाटतं आहे। आणि त्यामध्येच आहे पाठीमागे तिकडे तृंगारेश्वर मंदिर, जिथे की आम्ही शंकराचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, बाजूलाच हनुमानांचं सुद्धा मंदिर होतं, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं। फार जुनं हे मंदिर आहे, पण थोडंसं डेव्हलप केल्यामुळे इथे पर्यटकांची येण्याची जी संख्या ती वाढली आहे, पर्यटन स्थळे झालेलं आहे। जसं की तुम्ही पाहिलं असेल की खूप जुन्या पण आपण मूर्त्या पाहिल्या, त्यामुळे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हा मंदिर फार जुना आहे। फारशी काही मला माहिती नाही या मंदिराबद्दल, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेवढं मला तुम्हाला दाखवणं शक्य झालं ते सर्व मी तुमच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। आणि थोडंफार तुम्हाला गाईडसुद्धा केलं की तुम्ही इथे कसं येऊ शकता वगैरे वगैरे। सो फार काही कठीण असा ट्रेक नाही आहे, तुम्ही एक यंग असाल तर तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे। खूप छान असं मंदिर आहे, मी सजेस्ट करेन तुम्हाला इथे यायला। वसईमध्ये तृंगारेश्वर असं तुम्ही सर्च केलं गुगल मॅपवरती तरीसुद्धा तुम्हाला हे मंदिर मिळून जाईल। जर तुम्ही ट्रेकिंग करणार नसाल, तुम्हाला चालायचं नसेल, तर इथे तुम्हाला लोकल रिक्षा आणि 4 व्हीलरसुद्धा आहेत। जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही 4 व्हीलर करू शकता किंवा रिक्षा तुम्ही करू शकता, ते तुम्हाला थेट इथे वरती आणतील। पण येण्याचा जो रस्ता आहे तो पूर्ण कच्चा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे, त्यामुळे मध्येच खडी आहेत, खड्डे वगैरे आहेत। सो बस ते सांभाळून फक्त। आणि पावसात येणार असाल तर तुमची स्वतःची प्लीज काळजी घ्या, कारण इथे खूप सारे चढाईचे रस्ते आहेत आणि भरपूर असे पाण्याचे ठिकाण आहेत जे की धोकादायक ठरू शकतात पावसामध्ये। जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बराचदा सांगितलं आहे मगासपासून की पावसामध्ये थोडंसं इथे धोकादायक हे निर्माण होतं, त्यामुळे आम्ही थंडीच्या वेळी आलेलो आहोत, ज्यामुळे डिहायड्रेशनसुद्धा कमी होतं। बाकी मे महिन्यात गरमीच्या ह्याच्यात आलात तर तुम्ही अजूनच डिहायड्रेट फार गरमी असते त्यावेळेला, त्यामुळे। आणि तेव्हा पूर्ण हे जे ग्रीनरी आहे ती पण थोडीफार कमीच असेल म्हणा। आता भरपूर अशी ग्रीनरी आहे, सो इथे भरपूर प्रमाणात इथे ऑक्सिजन आहे, भरपूर सारे प्राणी आहेत जे की आम्ही पाहिले, माकड पाहिला, पक्षी वगैरे पाहिले, असं सगळं आहे इथे। खूप छान सुंदर असा परिसर डेव्हलप केलेला आहे तृंगारेश्वर देवस्थान। इथे जवळच एक आश्रमसुद्धा आहे, पण आम्ही तिथे गेलो नाही कारण की ते अजून बरंच लांब आहे, वरती आहे, सो तिथे जाण्यात काय पॉईंट नाही आहे। आपलं मेन टार्गेट जे होतं आजचं श्री तृंगारेश्वर देवस्थान ते तर मित्रांनो कंप्लीट झालेलंच आहे। नक्कीच तुम्हाला हे मंदिर, आमचा जो प्रवास आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी मी आशा करतो मित्रांनो। आणि नक्कीच तुम्हीसुद्धा इथे या, खूप छान मंदिर आहे आणि इथे सुविधा पण तशा आहेत, त्यात काय हरकत नाही। तुम्हाला इथे हॉटेल वगैरे पण आहे खाण्यासाठी, टॉयलेट्स वगैरे पण आहे, तुम्ही फ्रेश वगैरे इथे होऊ शकता, छान निवांत तुम्ही इथे वेळ घालवू शकता। मी आणि अखिलेश बराच वेळ इथे बसलेलो, जवळजवळ 15-20 मिनिटं, मस्त झाडाच्या सावलीत, छोटंसं गार्डन आहे तिथे, सो छान वाटलं एकंदरीत। तर मित्रांनो, या व्हिडिओला आता एंड करायची वेळ झालेली आहे।
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय दाखवलं. तर आमचा संपूर्ण प्रवास अखिलेश जिथे राहतो बोरीवलीला तिथून तो आला. मी विरारवरून आलो. आम्ही दोघंजण एका ठिकाणी भेटलो वसईला रेल्वे स्टेशनला आणि मग तिथून आमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला. सुरुवातीला आम्ही रिक्षाने आलो आणि मग मेन हायवेवरून आम्ही थेट इथपर्यंत चालत आलो. फार सुंदर असा आमचा प्रवास होता दोघांचा. मस्तपैकी आम्ही ट्रेकिंग वगैरे केली आणि तुम्हाला हे सर्व दाखवलं. त्यानंतर तुंगारेश्वर जे देवस्थान आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि सबस्क्राईबसुद्धा करा. असेच तुमच्यासमोर मी छान छान असे व्हिडिओ घेत येऊन राहीन.